लागली जाईल. जर 2 मिनिटाच्या आत आपला 12वा खेळाडू आला नाही तर पॅनल्टी असेल. व्हाईट बॉल इथे मात्र जरूर पाहायला मिळतोय. एक अवंतर दावेनं श्री गणेश होतोय. तो लोणावळा ब्रदर्स टीमचा अमित ऑन स्ट्राईक वरती आहे. हर्ष पोकला अगदी फिरकीचा जादूगर एक आयकॉन म्हणून खेळतो हा खेळाडू आणि त्याच्या विरोधात हा चांगला फटका अमितचा लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक इथे चुकी करतोय. एक धाव तर कंप्लीट केले गेले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न 2 धावा बघता बघता मात्र कंप्लीट केल्या गेल्या. या 2 धावेच्या मदतीनं धावफलकावरती धावा जोडल्या जातील त्या 3. इथून मात्र जर पाहायला गेलं ना तर उत्तरार्धामध्ये आपण एक नवीन आवाज अगदी पाहायला गेलं ना तर आमचे कासारवाडीचे मित्र गणेश शिरवा सरांचा आवाज जरूर आपल्यापर्यंत पोहोचेल. अगदी पाहायला गेलं तर इथून जरूर रन घेण्याचा प्रयत्न केला होता मोहननं मात्र ती धाव रोखली गेली. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळते. इथे मोठा फटका मात्र चेंडू चालला व्ही शेप मध्ये. 1 टप्पा अखेर बाउंड्री लाईन क्लिअर केली. गॅप मोठा होता. धावांना मात्र तोटा नाहीये. चेंडू चालला सीमा पार. या बॉल वरती धावा मिळाल्या जातील त्या 4. टोक डीजे खेळाडू त्याच्या विरोधात मोठा फटका. इथे फटका फसतोय. इथे पाहायला गेलं तर फर्स्ट लिफ्टचा क्षेत्ररक्षक मात्र झेल खाली आला. पकडला गेला झेल. संपवला अमित या बॅटरचा खेळ. लोणावळा ब्रदर्स जगन शेठ ठोंबरे या सामन्याचा आनंद घेत आहेत. ते पाहायला गेलं ना तर त्यांच्याच हातानं नाणेफेकी सुद्धा केली आणि ती नाणेफेकी जिंकली होती लोणावळा ब्रदर्सनं. अमोल मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. प्रमुख बॅटर आहेत. ते पाहायला गेलं तर लोणावळा ब्रदर्स आणि तोच सध्याच्या स्थितीला ऑन स्ट्राईक वरती आहे. मोठा फटका अमोलच्या बॅट मधनं. चेंडू थांबला जाईल का? थांबवला. यस पकडला जाईल झेल. संपवला बॅटर अमोलचा खेळ.
अगदी पाहायला गेलं तर दुसरी विकेट जरूर मैदानाच्या बाहेर आल्या. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये चंद्रकांत झाला, इंटर झाला. मोहन ऑन स्ट्राईक वरती येतोय. सौरभ गोलंदाजी ट्रॅक वरती. पहिलाच बॉल अगदी टप्पा पडल्यानंतर रक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला गेलाय. पाहिलं ना तर इथून पहिला बॉल सौरभचा निर्धाव आलाय. पहिल्या षटकामध्ये 2 विकेट मिळवत असताना हर्ष पोकलानं 7 धावा जरूर खर्च केल्या गेल्यात. धावफलकावरती 7 धावा लागल्या गेल्यात. इथून सौरभ चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत असताना पाहायला मिळतोय. इथे मोठा फटका खेचायचा होता. अगदी बॅट अँड बॉलचा संपर्क जुळला नाहीये. एक धाव तर बनली गेल्या. इथून एका धावेच्या मदतीनं 8 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या स्थितीला सौरभकडनं केली जाते. ते पाहायला गेलं तर कुठलाही मोठा फटका मारू देत नाहीये. जसा अमोल आणि अमित बाद झाला ना, तिथून मात्र चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या स्थितीला आपण पाहू शकाल सौरभची पाहायला मिळते. इथे चांगला फटका. इथे पाहायला गेलं तर पॉईंटचा शतरक्षक चेंडूवरती येतो. तिथे थोडंसं पंबल, एक धाव कंप्लीट, दुसरी धाव सुद्धा कंप्लीट होत्या. ते पाहायला गेलं तर 2 धावा रोखू शकणार नाहीये. 2 धावेच्या मदतीनं धावफलकाचा विचार केला गेला तर 10 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. प्रथम बॅटिंग करत असताना लोणावळा ब्रदर्स टीमच्या ते पाहिलं ना तर इथून चांगला खेळ टपालवाडी टीमकडनं केला जातोय. गोलंदाजी करत असताना ती नाणेफेकी जिंकली होती लोणावळा टीमनं. इथे मात्र थोडासा चुकीचा निर्णय असं वाटतो की काय लोणावळा टीमचा. तिसरी विकेट माघारी येत असताना चंद्रकांतच्या स्वरूपात लागलेला हा तिसरा धक्का. ओव्हर टू डीजे. आतमध्ये यशवंत इंटर झाला. आम्ही चला आमच्या सेक्शन टाकरवाडीचे जेवढे ग्रामस्थ आहेत ना त्यांनी व्यासपीठाच्या दिशेने यायचं आहे. कारण नक्कीच प्रत्येक ग्रामस्थाच्या वतीनं इथे मात्र नाणेफेकी आणि सत्कार सोहळा मान्यवरांचा मात्र पार पाडला जाईल. आमचे राजेंद्र मेंगाळा असतील, परत रमेश शिंदोळे असतील, परत बाकी जे मान्यवर आहेत ना त्यांनी व्यासपीठाच्या दिशेने यायचं आहे. दी रघुनाथ पारधी, त्याचबरोबर जगनदी पारधी, सकाराम कवटे या सर्वांनी मात्र व्यासपीठाच्या दिशेने यायचं आहे. कारण इथे आपली उपस्थिती मोलाची आहे आणि भरपूर अशी मेहनत आपली सुद्धा या टुर्नामेंटला पाहायला मिळाले. पाहायला गेलं तर मोलाचं स्थान मात्र आपलं सुद्धा पण येऊन व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. तिसरं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅक वरती तनय आला. दोन षटकानंतर प्रथम बॅटिंग करत असताना लोणावळा टीमच्या 11 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. यश ऑन स्ट्राईक वरती आहे. ऑन स्ट्राईक एंडला मोहनला आपण पाहू शकाल. तनय पहिलाच बॉल लोवर फुल टॉस. इथे मात्र लाऊड अपील पंचांकडे. पंच सांगताय थोडासा बाहेर बॉल आहे. अगदी लेग स्टंपच्या बाहेर चेंडू निघला जातोय. मात्र लापील जरूर लाऊड केली होती. इथून पाहायला गेलं तर एक धाव रोखू शकले नाहीये लेग बायच्या स्वरूपात. 12 धावा तर बनल्या गेल्यात एका धावेच्या मदतीनं. पाहायला गेलं तर
चांगली गोलंदाजी, सध्याच्या स्थितीला पॉवरफुल गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये टपालवाडी टीम कडनं केली जाते. इथे मोठा फटका अगदी सजवलाय बॅक टू द बॉलर. ते क्षेत्ररक्षक मात्र जरूर खराब पाहायला मिळते. अगदी पाहायला गेलं तर आमचे वास्त्र विभागामधील एक दमदार नेतृत्व आमचे मान्य श्री लक्ष्मण दादा पालकर यांचे इथे आगमन झालंय. त्यांच्या समवेत जे मान्यवर आहेत आपण सुद्धा या आपले सुद्धा आयोजकांच्या वतीनं सहर्ष स्वागत केलं जाईल. ते आयोजकांच्या वतीनं आपल्या सर्व मान्यवरांचे मात्र सहर्ष स्वागत केलं जात आहे. सध्याच्या स्थितीला तदय चांगली गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. मोहन जो सलामीला आला होता तो स्ट्राईक वरती. इथे मात्र अलोन द कार्पेटनं फटका खेचला. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक जरूर इथे मात्र जरूर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र चतुराई दाखवली लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकाकडनं. ही दुसरी धाव रोखण्याचं काम जरूर केलं गेलं. एका धावेच्या मदतीनं कासवाच्या गतीनं धाव फलक मात्र हल्लं जात आहे. दोन टीम्स 15 धावा तर बनल्या गेल्यात धाव फलकावरती. अजूनही शेवटचे षटक येणं बाकी आहे आणि या षटकातील 3 बॉलचा खेळ बाकी आहे. मोठे फटके येतील का? इथे मोठा फटका खेचायचा होता. फटकामध्ये जरूर आत्मविश्वास कमी पाहायला मिळाला. ती वेगवान बॅट फिरवली जाते. बॅट आधी निघून जाते नंतर बॉल येतो. स्लोवर बॉल जरूर पाहायला मिळाला तनयचा. इथून पाहायला गेलं तर चांगली गोलंदाजी, पॉवरफुल गोलंदाजी. हा बॉल खोलवर टप्प्याचा होता. पुन्हा एकदा लावड अपील सलगचा. पाहायला गेलं तर दुसरा बॉल निर्धाव येतोय तनयचा. आता मात्र या षटकातील शेवटचा बॉल जरूर पाहायला मिळतोय. या बॉल वरती मोठा फटका येईल का? कारण इथे मोठा फटका फसतोय. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक येणार, पकडला जाईल झेल. इथे मात्र बॅटर यशवंतचा संपवला खेळ. टोक डीजे. राजेंद्र मेंगाळ आपली वाट पाहतायत व्यासपीठासमोर. आपण जर कुठे असाल, आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण व्यासपीठाच्या दिशेनं यायचंय. काशीनाथजी निकम इथे विकेट क्रमांक पाहायला गेलं तर 4थी बॅक टू डगआउट येते. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. दीपक मिडल ऑर्डरला आलाय. पाहायला गेलं तर दीपक उघडा एक स्टायलिश प्लेअर आहे. लोणावळा टीमचा सध्याच्या स्थितीला गरज आहे मोठे फटके मारण्याची. हरी दुरे अगदी पाहायला मिळतात शेवटचं षटक घेऊन. शॉर्ट पिच बॉल फटका फसतोय. फर्स्ट स्लिपचा क्षेत्ररक्षक बॉल वरती आलाय, पकडला जाईल झेल. संपवलाय मोहन या बॅटरचा खेळ. ओव्हर टू डीजे. आतमध्ये एंटर झाला रमेश. इथून फार गरज आहे धावा येण्याची, ती म्हणजे लोणावळा टीमला रोखण्याचं काम गोलंदाज करताय टपालवाडी टीमचे. हरी दुरे गोलंदाजी ट्रॅक वरती आला. इथून पाहायला गेलं तर 5 बॉलचा खेळ पूर्वार्धामध्ये शिल्लक आहे आणि या 5 बॉलवरती चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आता मात्र रमेश आणि दीपकला करावी लागेल. जे नानिवली गावचे मान्य श्री सकाराम खडके साहेब सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यांची टीम मात्र शेवटच्या दिवसामध्ये नक्कीच खेळ करत असताना पाहायला मिळेल. या मॅचचा आनंद येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत सकारामजी खडके साहेब. अगदी वासरे विभागामधील धुरंधर
मात्र आज वसंत इलेव्हन आयोजित नाईट रजनीमध्ये एका व्यासपीठावरती पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी टपालवाडी टीम कडनं सध्याच्या स्थितीला पूर्वार्धामध्ये पाहायला मिळते. पाहायला गेलं तर तिसरा बॉल निर्धाव फेकला. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन फटका पुढे सरसावले होते, जागा बनवली, डायरेक्ट हिट. पंचांकडे अपील, पंच सांगतायत यस ओईटी आउट. फलंदाज बाद, फलंदाज येतोय बॅक टू डगआउट. दीपक आतमध्ये इंटर झाला. आता आकाशला मात्र जबाबदारी पेलावी लागेल, कारण संघ संकटामध्ये, तिथून संकटामध्ये तारणहार बनावं लागेल. कारण पाहायला गेलं ना तर उद्या चौथं षटक चालू आहे. धाव्यांचा विचार केला गेला तर 15 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. सध्याच्या स्थितीला स्लॉगवरचं षटक हारी दोरे मात्र चांगलं षटक फेकतोय. हा बॉल सुद्धा टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघला जातोय. नक्कीच पाहायला गेलं तर निराशा नजरेनं आकाश मात्र या बॉलकडे पाहत राहिला. ते पंचांना सांगत होता वाईट बॉल आहे, मात्र पंच सांगताय डॉट बॉल आहे. इथून मात्र शेवटचा बॉल टार्गेट सेट होणार या बॉलवरती. मोठा फटका खेचायचा होता. आनंद कार्पेटनं ऑन साईडला फटका सजवला. क्षेत्ररक्षक आहे, थोडंसं फंबल पाहायला मिळालं. एकेरीचं मध्ये दुसरी धाव कंप्लीट मात्र जरूर पाहायला मिळते. 2 धावेच्या मदतीनं पूर्वार्धाचा खेळ मात्र संपुष्टात आलाय. धावा बनवल्या गेल्या त्या लोणावळा टीमनं 17 आणि इथून मात्र येणारे 24 बॉल 18ची गरज असेल. पुढील मॅच आपण पाहू शकाल. एका साईडला सुधागड तालुक्यातनं बिलॉंग करत असताना कासारवाडी आणि त्यांच्या विपक्षात मात्र फाईट करेल नाथकुला जांभूळवाडी. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण या नाणेफेकीसाठी आणि इथून पुढे मात्र उत्तरार्धामध्ये आपण आज एक नवा आवाज ऐकू शकाल कासारवाडी संघाचा, गणेशजी हिरवा सरांचा. आपण या मायक्रोफोन वरती. अगदी कासारवाडी संघाचा कर्णधार उपस्थित आहे. नाथखुला जांभूळवाडी संघ सुद्धा उपस्थित आहे. चला आपण या दोन्ही टीम उपस्थित आहेत. मी आमचे गावचे राजेंद्र गुमा मेंगाळे यांना विनंती करतो की या दोन टीम दरम्यान आपण नाणेफेकी करून घ्यायचे. या राजेंद्र गुमा मेंगा.
की जिंकल्या क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय मात्र त्यांचा बॅटिंगसाठी आमंत्रित केलं गेलंय नाथखोळा जांभूळवाडी टीमला. आपण मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करूया गणेशजी हिरवा सरांना. धन्यवाद राकेश दादा. खरं तर वसंत इलेव्हन स्टेशन ठाकूरवाडी जिगरी ग्रुप रायगड जिल्हा आयोजित भव्य नाईट स्पर्धा मान्य श्री सुधाकर भाऊ घारे देवमाणूस चषक आपण पाहताय. या आयोजनात थोडा विचार केला तर वर्ष पर्व तिसरं आपण पाहतोय. मैदानात चालू असणारा सामना टप्पलवाडी विरोधात लोणावळा ब्रदर्स आपण पाहतोय. नक्कीच गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय मोहनला. सौरभ फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्रायकर फलंदाज टप्पलवाडी संघाकडून. यावेळेस सुंदर चेंडू फेकला गेला. चेंडू फेकल्यानंतर थोडं वळण घेतोय आतल्या बाजूला. चेंडू निर्धाव जातोय. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते लोणावळा ब्रदर्स या संघाकडून. चोवीस चेंडू 18 धावांची गरज असताना जशी गोलंदाजी करायला हवे अशा प्रकारची गोलंदाजी आपण पाहतोय मोहन या गोलंदाजाकडून. यावेळेस वी शेपमध्ये चेंडू खेळला जातोय. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय चंदू या क्षेत्ररक्षकाकडून. 1 धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचते 4. आमचे गुणलेखक गौरव दादा आम्हाला सांगतायत सुंदर स्कोरिंग ते पाहायला मिळते त्यांच्याकडून. यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू फेकला जातोय परंतु या चेंडूवर मोठा फटका येणं अपेक्षित होता परंतु निर्धाव चेंडूची सांगता होती या ठिकाणी. मोलन हा गोलंदाज सुंदर गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच आपण आपल्या बॅटमधून धावा आल्या नाही परंतु आपल्या गोलंदाजीवर धावा रोखल्या पाहिजेत हे सूत्र डोक्यात असताना जी गोलंदाजी करायला हवी आहे अशा प्रकारची गोलंदाजी पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होते. यष्टी रक्षक आणि गोलंदाजामध्ये चालणारा हा खेळ अतिशय शांत संयमी खेळ आपल्याला पाहायला मिळतो टप्पलवाडी संघाकडून. त्यांना माहिती आहे 4 षटक आहेत. पहिलं षटक थोडंसं जड जाईल परंतु नंतरचे जे 3 षटक आहेत 3 षटकामध्ये धावा येतील कारण त्यांच्याकडे मोठे फलंदाज अजून आहेत. अजय सारखा एक अनुभवी फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. कोणताही मोठा फटका आतापर्यंत खेळला नाही. खेळावा लागेल अशी अपेक्षा त्यांच्या सवंगड्याकडून आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळेस गोलंदाजी मार्कवर येतोय लोणावळा ब्रदर्स संघाकडून अमित गोलंदाज. 18 चेंडूमध्ये 14 धावांची गरज आहे. कोणत्या प्रकारचा खेळ आपल्याला पाहायला मिळेल कोणत्या प्रकारची गोलंदाजी कोणत्या प्रकारचं फलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल हे आपण पाहणार आहोत. अमित पंचाच्या डाव्या कुशीतून मारा करेल. स्ट्रायकर फलंदाज आता येतोय सौरभ. पहिला चेंडू सुंदर चेंडूवर फटका खेळला गेला. सुंदर तितकंच गच्चा क्षेत्ररक्षण म्हणता येईल. 2 धावा तोपर्यंत चोरल्या जात आहेत. धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 6. टप्पलवाडी संघाचा जर विचार केला तर ह्या वर्षी खूप जोशात आणि यावेळेस काय पाहतोय आडव्या पट्ट्यात खेळला गेलेला हा चेंडू झापडी दिली गेले. सौरभ या फलंदाजाने चेंडू जातोय सीमारेखा पार. खणखणीत आणि दणदणीत षटकार.
यष्टी रक्षक अतिशय चलाक अमोल आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांकडे दाद मागतायत परंतु पंच फेटाळले जाते ही दाद. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते यावेळेस. फ्लिक शॉट परंतु चेंडू एस्टनच्या खूपच बाहेर फेकला जातोय. पंच दोन्ही हात पसरवून सांगतायत हा खराब चेंडू आहे. स्वेर पद्धतीचा चेंडू. अव्वंतर धावेने धावसंख्येत वाढ होईल. धावसंख्या झाली 13. यावेळेस स्लोअर पद्धतीचा चेंडू फेकला जातोय. निर्धाव चेंडू फेकला जातोय अमित या गोलंदाजाकडून. नक्कीच जर तो मोठा फटका आला नसता तर सामन्यामध्ये गंमत आणि रम्मत पाहायला मिळाली असती. यावेळेस कोणतीही वाढ बघितली जाणार नाही. चेंडू टप्प्यात आला आणि चेंडूला भिरकावून दिलं सीमारेषेच्या पलीकडे. षटकार.